आपल्या मराठी लोकांना जंगल म्हटलं की पहिलं आठवतं ते ताडोबा. ताडोबा असंख्य पशुपक्ष्यांचं, प्राण्यांचं, झुडपांचं, वेलींचं, फुलांचं राहायचं ठिकाण. ताडोबा हा त्यांचा श्वास आहे असं म्हणलं तरी चालेल. त्यांचाच नाही तर ताडोबा हे चंद्रपुराचा पण श्वास आहे, ताडोबा नागपूरचा श्वास आहे आणि ताडोबा विदर्भाचा पण श्वास आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. चंद्रपुराच्या आजूबाजूला भरपूर पॉवर प्लांट आहेत, सिमेंटचे प्लांट आहेत, पोल्युशन भरपूर आहे. त्याच्यामध्ये ताडोबाचं जंगल हे पोल्युशन कमी करायला आणि ऑक्सिजन निर्मितीला तिथे प्रचंड सहाय्यभूत आहे. म्हणूनच ताडोबा हे झाडाझुडपांचं, पशुपक्ष्यांचं, प्राण्यांचं आणि चंद्रपुराचा श्वास आहे असं म्हणायला हरकत नाही. ताडोबा म्हणलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे वाघोबा. तर अशाच वाघोबांच्या दर्शनाला जायचं असेल आणि जिथे हमखास आपल्याला वाघोबा बघायला मिळतात असं जंगल म्हणजे ताडोबा. सफारीला गेलो आणि वाघ दिसला नाही असं होणं शक्यच नाही. तर चला तर आज आपल्या आगरझरी म्हणून जे गेट आहे की जे चंद्रपुरापासून फक्त 15-16 किलोमीटर दूर आहे, नागपूरपासून मात्र थोडंसं लांब आहे, साधारणतः 160 ते 165 किलोमीटर. अशा आगरझरी गेटमधनं तिथल्या आगरझरी झोनच्या सफारीला जंगलातला रस्ता कधी चढ तर कधी उतार, खाच खडकांचा, छोट्या छोट्या दगडांचा आणि काही ठिकाणी आजूबाजूला पाणी असलेला. कधी जंगलातला जाणारा म्हणजे आजूबाजूला दुतर्फा झाडी की जिकडे सूर्यप्रकाश पण खाली उतरणार नाही. कधी कधी लख्ख मोठ्याच्या मोठं पठार, त्याच्यावरती 8 ते 9 फूट उंचीचं गवत, हत्ती लपला तरी दिसणार नाही असा सगळा विलोभनीय आणि क्षणाक्षणाला बदलणारा परिसर. आपण रस्त्यावरनं चाललो तर एक क्षणार्धात ठेच लागून पडू शकू असा हा खाचखळग्यांचा रस्ता. पण इथनं प्राणी मात्र सराईतपणे, कारण त्यांचंच घर असल्यामुळे, सगळ्या जंगलाची खडानखडा माहिती असल्यामुळे व्यवस्थित इकडनं तिकडे आणि तिकडनं इकडे असा स्वच्छंदी विहार करत असतात. आपण आगरझरीच्या बफर झोनमध्ये आहोत आणि पहिला प्राणी दृष्टीस पडला आणि सगळ्यांनी आम्ही कॅमेरे आपले सरसावले, कारण आता ही जाणीव झाली होती की आपण प्राण्यांच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत. या प्राण्यांना अतिशय शांतपणे चरताना पाहिल्यावरती गाईडनी ही गोष्ट मात्र सांगितली की अजून कॉल सिग्नल आपल्याला नाही आहे. याचा अर्थ वाघोबाचं दर्शन अजून दुर्लभ आणि थोड्या वेळानेच आपल्याला होणार. या इथे तर नक्कीच नाही होणार, कारण हा इथे इतक्या संथपणे चरतोय, शांतपणे खातोय, याचा अर्थ वाघोबा इथे नाही. तर चला आपण दुसरीकडे पुढच्या बाजूला जिकडे वाघोबा स्पॉट होतो त्या साईडला आता आपण जाऊयात. आपण आपल्या घरामध्ये कधी मुंग्यांची रांग बघितली का? एक रांग एका बाजूनी जाते, दुसरी रांग दुसऱ्या बाजूनी येते. मुंग्या एकमेकांच्या कानात सांगतात साखरेचा दाणा कुठे आहे ते. तसं या जंगलांमध्ये अतिशय प्रकर्षाने जाणवतं की एक जीप समोरनं येते, आपली जीप इकडनं जात असते, थांबते आणि गाईड आणि ड्रायव्हर त्या मुंग्यांप्रमाणे एकमेकांकडे माहितीची देवाणघेवाण करतात. जसं जंगलात पुढे पुढे जाऊ लागलो तशी सुरुवातीला जी गर्द झाडी लागली होती की जिथनं सूर्यप्रकाश पण खाली येत नव्हता, त्याच्याऐवजी आता थोडी विरळ अशी झाडं दिसायला लागली. आणि विरळ झाडी जेव्हा येते त्यावेळेला स्पॉटिंग थोडंसं इझी होतं. म्हणजे वाघ जो आहे तो आपल्या दृष्टिक्षेपात पडण्याचे जे चान्सेस आहेत
गाईडनी त्याला साईट करण्याचे जे चान्सेस आहेत ते चान्सेस वाढतात. तर आता बघूया आपलं लक आणि आपलं नशीब किती मजबूत आहे आणि किती लवकर आपल्याला वाघोबाचं दर्शन होतं. सफारी करत असताना एक गोष्ट मात्र अगदी प्रकर्षाने जाणवली की इथले जे गाईड आहेत आणि जे गाडीचे चालक आहेत ते अतिशय माहितगार आणि आपल्याबरोबर जे आपले क्लायंट किंवा जे सफारीला आलेले आहेत त्यांना आपल्या जंगलाची, आजूबाजूच्या परिसराची, इथल्या झाडांची, इथल्या फुलांची, इथल्या वाळलेल्या पानांची, इथल्या पशुपक्ष्यांची जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल आणि जास्तीत जास्त सायटिंग कसं होईल याकडे मात्र यांचं प्रकर्षाने लक्ष असतं. आणि हे अतिशय जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतात की आलेल्या गेस्टना, आलेल्या आपल्या पाहुण्यांना जास्तीत जास्त आपल्या ताडोबा सफारीचा आनंद कसा देता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष अगदी आवर्जून असतं. थोड्याच वेळात परत 2 मुंग्यांची देवाणघेवाण झाली. म्हणजे 2 जीप समोरासमोर आल्या आणि आमच्या गाईडला असा संदेश मिळाला की पाणवठा जिथे आहे तिथे तारूचं सायटिंग होतं आहे असा संदेश मिळाला. आणि मग काय आमचा मोर्चासुद्धा त्या पाणवठ्याकडे जिथे पाणी आहे त्या ठिकाणी आमच्या चालकांनी आमच्या जिप्सीचा मोर्चा तिकडे वळवला. आता मात्र गाईडनी आणि चालकांनी आम्हाला खुणवलं पिन ड्रॉप सायलेन्स. पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे आपली छोटीशी पिन जरी खाली जमिनीवर पडली तरी त्याचा आवाज येईल एवढी शांतता. पण जंगलामध्ये ही शांतता मात्र अतिशय, मी भयान म्हणणार नाही, पण अतिशय अशी वेगळी आणि विलक्षण अशी वाटते. कारण या शांततेमध्ये दूरवरून येणारा एखाद्या पक्ष्याचा आवाज, एखाद्या माकडाने दिलेला कॉल, कारण या जंगलामध्ये बाकीचे जे प्राणी आहेत, हरण असेल, चितळ असेल, म्हणजे जे वन्य प्राण्यांचे म्हणजे चित्ता असेल, बिबट्या असेल, वाघ असेल, यांचं जे भक्ष्य आहे, यांना संदेश देणारे जे प्राणी असतात त्यांचे आवाज मात्र दूरवरनं ज्या वेळेला ऐकायला येतात अशा या पिनड्रॉप सायलेन्समध्ये, त्यावेळेला मात्र ही शांतता कधी कधी नको वाटते आणि असं वाटतं की कधी एकदा वाघ आपल्या समोर येतोय. पाणवठ्यावरती थोडा वेळ थांबलो, पण तिथे मात्र आमच्या पदरामध्ये थोडीशी निराशा झाली. त्या पिनड्रॉप सायलेन्समधनं तिथनं बाहेर पडलो आणि परत दुसऱ्या जिथे वाघांचं नॉर्मल स्पॉटिंग होतं अशा रस्त्यावरनं आम्ही मार्गस्थ झालो. मोकळ्या जागेवरनं अशा ठिकाणी पोचलो की जिथे गर्द झाडी, दोन्ही बाजूला काटेरी झुडपं आणि वाघोबांनी तिथनं अचानक जर का दर्शन दिलं तर आम्ही अशा ठिकाणी होतो की तिकडे पळता भुई थोडी काय, पळायला पण जागा नव्हती, अशी आजूबाजूला दोन्ही झाडी. पण गाईडनी आम्हाला शांत केलं.
सांगितलं की इथे काटे एवढे आहेत, त्याच्यामुळे या इथे झुडपातनं वाघ नक्कीच बाहेर येणार नाही, काळजी करू नका, चला आपण पुढे जाऊयात. आमची सफारी सुरू होऊन बराच वेळ झाला, तरी जे अपेक्षित होतं ते काही आम्हाला दिसेना. मग काय, आमचे गाईड आणि आमचे चालकसुद्धा अगदी इरेलाच पेटले की आता पुढच्या 5 मिनिटामध्ये वाघ आपल्याला दिसलाच पाहिजे. आमचे गाईड चक्क जिप्सीमध्ये उभे राहिले आणि दूरवर कानोसा घ्यायचा प्रयत्न करायला लागले की कुठनं आपल्याला कॉल येतोय, कॉलचा जो आवाज येतोय तो कुठल्या बाजूनी येतोय, म्हणजे त्या दिशेला आपण पुढे जाऊया. वाघोबा बघायचा म्हणून पुढे जात होतो. पण आपल्याला कसं, आपण कुठल्या पिक्चरला सिनेमाला गेलो की मेन पिक्चर दाखवायच्या आधी आपल्याला ट्रेलर दाखवतात, तसं आधी वाघोबानी सांगितलं, अरे माझ्यापर्यंत पोचायच्या आधी हा ट्रेलर बघा, हा बिबट्या बघा. आणि अचानक रस्त्यावरती एक बिबट्या आम्हाला समोर आला आणि वाघोबापेक्षा बिबट्याची भीती जास्त, कारण बिबट्या चपळ जास्त. पण आमच्या गाईडनी सांगितलं की बिबट्या सहसा जिप्सीच्या मागे येत नाही, कारण बिबट्या हा जो शिकार करतो तो डायरेक्ट मानेवरती झडप घेतो आणि जिप्सी बिबट्याच्या आकारापेक्षा उंचीवरती असते आणि बिबट्या हा शक्यतो त्याच्यापेक्षा उंचीने जे खाली असतील, मान जिथे त्याला खाली दिसेल त्या ठिकाणी तो हल्ला करतो. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत जिप्सीमध्ये शांतपणे थांबा आणि या बिबट्याचं सगळे त्याचे जी चाल आहे, त्याचे ज्या मुवमेंट्स आहेत, त्याच्या ज्या हालचाली आहेत, त्याचे जे बारकावे आहेत, ते शांतपणे त्याचा आनंद घ्या. बिबट्या हा असा एक प्राणी की जो आपल्या स्वतःच्या शरीराच्या वजनापेक्षा कित्येक जास्त वजनाचा प्राणी तोंडात धरून, त्याच्या मानेला धरून झाडावरती जाऊन त्याला उंच ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, की जेणेकरून बाकीचे जे प्रेडेटर्स आहेत किंवा लांडगा असेल किंवा बाकीचे मोठे प्राणी असतील, ते आपल्या तावडीतनं आपलं भक्ष्य घेऊन तर जाणार नाहीत ना. या ह्यानी तो नेहमीच शिकार केली की त्याला घेऊन झाडावरती जाऊन बसतो. आणि असं म्हणता म्हणता बरेच प्राणी पाहून झाले, ट्रेलर पाहून झाला. ट्रेलर म्हणजे बिबट्यानी दर्शन दिलं. आता मात्र ओढ लागली होती की कधी एकदा आपल्याला वाघोबा दर्शन देत आहेत. आपण जोस्तर वाघोबाला बघतोय तोस्तर काही प्रॉब्लेम नाही, पण वाघाने मात्र आपल्याला बघायला नाही पाहिजे अशी मनात भावना ठेवून आम्ही हळूहळू पुढे सरकायला लागलो. आणि शेवटी गाईड आणि आमच्या चालकांच्या प्रयत्नांना यश आलं आणि समोरचं हे दृश्य बघून आम्ही एकदम हबकूनच गेलो. आनंद गगनात मावेन असा झाला की ज्या दृश्यासाठी आपण इतक्या लांबपर्यंत इतका प्रवास करून इथे आलो आणि ते दृश्य शेवटी सफारी संपता का होईना पण आमच्या डोळ्यासमोर होतं आणि इथनं हलूच नाही आहे आणि हे दृश्य बघत राहावं असंच आपल्या मनामध्ये इथे आल्यानंतर भावना निर्माण होते. अतिशय शांत, परत एकदा पिन ड्रॉप शांतता. वाघ ज्यावेळेला गवतातनं चालत होता त्याचा आवाज आणि आजूबाजूच्या पक्ष्यांचा कॉल देण्याचा आवाज, एवढाच काय तो फक्त आवाज. अदरवाईज
तिकडे अतिशय सुंदर अशी शांतता अनुभवत वाघ कसा चालतो, कसं मार्किंग करतो, कसा पोहतो, कसा पाण्यात मध्ये उतरतो, कसा पाण्यातनं चालतो, कसा जमिनीवर चालतो, ही सगळी दृश्य आम्ही आमच्या डोळ्यात साठवली. कॅमेरामध्ये जेवढी टिपता येतील तेवढी टिपली आणि आता ही दृश्य तुमच्यासाठी एका सुंदर म्युझिकबरोबर तुम्ही पण ह्या दृश्याचा आनंद घ्या आणि दृश्य संपताच आपल्या व्हिडिओची पण सांगता आता आपण करूया. एक गोष्ट इथे मुद्दाम मी नमूद करतो की या ताडोबाच्या सफारीला काही कारणांमुळे मी जाऊ नाही शकलो, पण माझी मुलगी आणि जावई की जे सुद्धा आपल्या चॅनलचा एक भाग आहे, त्यांनी हा व्हिडिओ ताडोबा भाग 1 आणि ताडोबा जंगल सफारी भाग 2 हे दोन्ही व्हिडिओ त्यांनी आपल्या चॅनलसाठी शूट केले. तर त्या दोघांचेही मनापासून आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्यामुळे तुमचेही आभार. ताडोबा भाग 1 जर का तुम्ही पाहिला नसेल जुनोना गेटचा तर त्याची लिंक शेवटी देतो, तर तो व्हिडिओ पण तुम्ही अगदी अवश्य बघा. त्याच्यातसुद्धा आपल्याला वाघोबानी अतिशय सुंदर आणि अतिशय आकर्षक आणि अतिशय डौलदार चालीनी आपल्याला दर्शन दिलं होतं. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ट्रॅव्हल विथ चारूकडनं तुम्हा सगळ्यांना नमस्कार. पुन्हा भेटू लवकरच.